नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा नवोदय स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण दशांश अपूर्णांक हा घटक पाहणार आहोत. मित्रांनो, दशांश अपूर्णांक सुरू करण्यापूर्वी आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे काय याविषयीची थोडीशी माहिती देणार आहे. व्यवहारिक अपूर्णांकांचे उत्तर जेव्हा पॉइंटमध्ये येते, तेव्हा त्यास दशांश अपूर्णांक असे म्हणतात. या ठिकाणी समजा 5 ही संख्या आहे, ही पूर्णांकयुक्त संख्या आहे. बरोबर? समजा 5/9 अशा प्रकारची संख्या जर दिली असेल, तर त्याला व्यावहारिक अपूर्णांक असे म्हणतात. आणि त्यानंतर जेव्हा यालाच आपण कन्व्हर्जन केलं, भाग दिलं आणि अशा प्रकारचं उत्तर जर मिळालं, तर त्याला दशांश अपूर्णांक असे म्हणतात. ओके. त्यानंतर आपण पाहूया, या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिलं उदाहरण आहे 5 अधिक 55.55 अधिक 555.555. त्यानंतर 5555.5555. या ठिकाणी एक उदाहरण आहे. सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी लक्ष देऊया आपण. समजा ही संख्या 5 आहे. या संख्येला 5 अशा प्रकारे पण लिहू शकतो किंवा 5.0 असंही लिहू शकतो किंवा 5.000 दिलं तरी आपली ह्या तिघांची किंमत देखील सेम 5 आहे. मग या ठिकाणी व्यवस्थित जर ऑब्झर्व्ह केलं, तर आपण पाहू शकतो मित्रांनो, या ठिकाणी पॉइंटच्या नंतर एकूण 4 संख्या आहेत. म्हणून या ठिकाणी काय करायचं, अशा प्रकारची मांडणी करायची. हा 5 त्यानंतर पॉइंट दिला. या ठिकाणी सगळ्यात जास्त म्हणजे 4 पॉइंट असल्यामुळे आपण या ठिकाणी 4 शून्य द्यायचे आहेत. ओके. त्यानंतर दुसरी संख्या घेऊया. या दशांशाखाली दशांश घ्यायचं. घेतल्यानंतर या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 5 आहे. बरोबर? आणि त्यानंतर या ठिकाणी बघा ही संख्या आहे 55. या ठिकाणी आपण अशा प्रकारे ही 55 संख्या घ्यायची आहे. त्यानंतर या तिसऱ्यामध्ये पाहू शकतो या ठिकाणी दशांश, इथे दशांश घेतला. दशांशानंतर 3 स्थळं आहेत 5. अशा प्रकारे मांडणी करायची आणि त्यानंतर पूर्णांक युक्त 555 आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर शेवटचं आहे, दशांशाखाली दशांश द्यायचा आहे. दिल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची मांडणी करून घ्यायची आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण दशांशानंतर 4 स्थळानंतर अशा प्रकारे मांडणी करायची आणि सगळ्यात शेवटी बेरीज करायची आहे. या ठिकाणी 5, 5 अन् 5 10, हातचा आला 1, 15 आणि 1 16 झाले. त्यानंतर या ठिकाणी हातचा 1, 5 त्रिक 15, 15 आणि 1 16. त्यानंतर दशांशाखाली दशांश, हातचा आला 1, पाऊणचूक 20 आणि 1 21. त्यानंतर हातचा आले 2, 5 त्रिक 15, 15 आणि 2 17. हातचा आला 1, 5 दुनी 10 आणि 1 11. त्यानंतर 5 आणि 1 6. म्हणजेच मित्रांनो 6106.6605 पूर्णांक म्हणजेच पॉइंटमध्ये उत्तर आलेलं आहे. तर मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारचा अपूर्णांक आपल्याला दिलेलं असतं, दशांश अपूर्णांक, त्याची अशा प्रकारे मांडणी करून आपल्याला गणित सॉल्व्ह करायचं असतो. तर चला आपण दुसरं उदाहरण पाहूया. पहा या ठिकाणी उदाहरण क्रमांक 2, 9 अधिक 12.41 196 अधिक 196.498 अधिक 4032.5492. जेव्हा अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं असतं, तर सर्वप्रथम आपण दिलेल्या उदाहरणामध्ये पॉइंटच्या नंतर किती संख्या आहे ते पाहून घ्यायचं. या ठिकाणी पॉइंटच्या नंतर सर्वात जास्त ही 4 संख्या आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की या ठिकाणी दिलेलं आहे फक्त 9. मग आपण दिलेली संख्या ही 9 अशा प्रकारे लिहिलं तरी बरोबरच आहे. त्यानंतर 9.0 दिलं तरी ही पण करेक्ट आहे. 9.00 दिलं तरी करेक्ट आहे. किंवा 9 पॉइंटच्या नंतर कितीही 0 दिलं तर या तिघांची चौघांची व्हॅल्यू देखील 9च आहे. मग या ठिकाणी आपण काय करूया, अशा प्रकारे मांडणी करायची आहे. 9 घेतलं, त्यानंतर आपण दिलं पॉइंट. पॉइंट दिल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात जास्त 4 ही संख्या आहे. 4 संख्येसाठी आपण 4 शून्य द्यायचं आहे किंवा नाही दिलं तरी चालेल. त्यानंतर दुसरी स्टेप्स आहे 12.41. या ठिकाणी या पॉइंटच्या खाली पॉइंट द्यायचा आहे. दिल्यानंतर पॉइंटच्या नंतर 2 स्थळानंतर 41 संख्या आहे. त्यानंतर पॉइंटच्या अगोदर 12 संख्या आहे. अशा प्रकारची मांडणी करून घ्या. त्यानंतर तिसऱ्यामध्ये 196.498 आहे. पॉइंटच्या खाली पॉइंट घेतल्यानंतर परत 498 अशा प्रकारे मांडणी करायची. त्याच्या अगोदर 196 आहे. मग अशा प्रकारे मांडणी करायचं. त्यानंतर शेवटच्यामध्ये पॉइंटच्या खाली पॉइंट आणि पॉइंट नंतर आहे 5492. 5492. परत या ठिकाणी 4032
म्हणजेच 4032 अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या चारही संख्यांची बेरीज करायची आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, हा आहे 2, 8 आणि 9 17, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 9 11, 11 आणि 4 15, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि 4 14, त्यानंतर दशांश, हातचा आला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, या ठिकाणी 0 आणि हातचा आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 9 12, 12 आणि 3 15, या ठिकाणी 5 आणि हातचा आला 1, 1 आणि 1 2 आणि त्यानंतर 4, म्हणजे 4250.4572 ह्या दिलेल्या उदाहरणाचं उत्तर आहे.